नमस्कार आई रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला आज आपण छानपैकी असे पौष्टिक असे मोदक बनवणारे बाप्पासाठी। तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। चला आता पौष्टिक मोदक बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली आणि जास्त काय साहित्य लागत नाही। तर चला काय साहित्य घेतले ते सुद्धा बघू। तर इथं आपण तूप घेतले, शेंगदाणे, विलायची, गूळ आणि तीळ घेतले। तर छानपैकी इथं तीळ घेतले आपण निवडून स्वच्छ करून। तर लगेचच आपण आता याला भाजून घेणार आहे। तर त्याच्यासाठी इथं पॅन सुद्धा तापत ठेवलाय। छानपैकी पॅन तापला का लगेचच आपण जेणेकरून 1 वाटी तीळ घेतले ते सुद्धा घातले। तर हे गावठी तीळ आहे, तुम्ही पॉलिशवाले सुद्धा घेऊ शकता। गॅस हा कमी करायचा आणि छान एकसारखा हलवत आपण याला भाजून घेणार आहे। जास्त बी आपल्याला लाल करायचे नाही, तर नॉर्मल भाजून घ्यायचे जेणेकरून ह्या पद्धतीने। तर बघू शकता कलर सुद्धा चेंज झालाय आणि थोडंसं अजून आपण 1-2 मिनिटं भाजून घेणार आहे। तर मंद गॅस आहे, त्याच्यामुळे एकसारखा हलवत आणि छान सर्व आपले तीळ भाजले गेले पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला खाताना उघरटपणा लागत नाही आणि मस्त असे भाजत आले। तर बघू शकता चला ते गॅस बंद करू। छानपैकी आपले तीळ सुद्धा भाजले गेले। लगेच एक ताटात काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे। तर बघू शकता थंड करायला ठेवून देऊ। तर बघू शकता आपण 5 ते 10 मिनिटं याला थंड करायला असं सोडून दिलं होतं आणि मस्तपैकी थंड झाले। पूर्णपणे थंडच करून घ्यायचे, जेणेकरून कोमटे थोडे गरम आहे असे नाही, पूर्ण थंड करायचे आणि मग मिक्सरच्या भांड्यात टाकायचे। लगेचच आपण हे थोडेसे शेंगदाणे घेतले 2 चमचे, ते सुद्धा घालून घ्यायचे। शेंगदाणे आणि तीळ तर छानपैकी बारीक करून घेणार आहे आपण। तर बघू शकता मस्त असं आपलं बारीक करून झाले आणि आपण मिक्सर चालू बंद करून इथं मस्त आता हे वाटण करून घेतलं आणि छान असं मऊसूत वाटण झालं। तर जेणेकरून आता आपण गूळ सुद्धा याच्यातच घालून घेणार आहे, जेणेकरून छान असा मिक्स होतो। तर गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर विलायची पावडर विलायची सुद्धा घालून घेतली आणि ते दोन्ही पण साहित्य मिक्स करून घ्यायचं। तर पुन्हा परत आपण त्याच पद्धतीने आपण मिक्सर चालू बंद करून फिरवून घेतलं आणि बघू शकता सगळं साहित्य एकसारखं मिक्स झालं, जेणेकरून आपण ताटामध्ये मिक्स केले तर गूळ आणि तीळ आपण वाटून घेतले ते एवढे व्यवस्थित मिक्स होत नाही। तर ह्या पद्धतीने तुम्ही बंद चालू करून सावकाश वाटून घेतलं तर छानपैकी आपलं सगळं साहित्य मिक्स होतं। तर बघू शकता एकदम मस्त मऊ आणि एकसारखं साहित्य झालं आपलं आणि लगेचच 1 चमचा आपण तूप घालून घेणार आहे। तर जास्त तुपाची गरज नाही, तर 1 चमचा छोटा मी तूप घालून घेतलं आणि मस्त आता मळून घ्यायचं। तर बघू शकता लगेच आपलं सारण आता रेडी झालं। तर छान असं आता आपण तूप घातलं म्हणून छानपैकी मिक्स करून घ्यायचं। तर जास्त वेळ मळण्याची याला गरज नाही, जेणेकरून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तर त्याच्यामुळं पूर्णपणे सारण मिक्स होऊन झालेलं आहे। तर बघू शकता तर आपण तूप टाकलं, ते एक तूप सगळ्या सारणाला लागन असे ह्या पद्धतीने आपण फक्त मळून घेणार आहे। मस्त सारण आता रेडी झालं, तर लगेचच आपण आता मोदक वळायला घेणार आहे। तर इथं आपण आता मोदक पात्र घेतलं, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं। सुरुवातीलाच तूप लावायचं, नंतर तूप लावायची गरज सुद्धा पडत नाही। तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि छान बोटाच्या साहाय्याने मस्त असा दाबून एकदम मोदक भरून घ्यायचा। तर बघू शकता सारण भरून घ्यायचं मोदकांमध्ये। तर बोटाने असे ह्या पद्धतीने दाबून घ्यायचं, म्हणजे एकसारखा मोदक आणि कळ्या पण खूप सुंदर होत्या आणि छान आता साईडचं काढून घ्यायचं। तर बघू शकता चॉकलेट मोदक सारखे एकसारखे आणि मस्त आपले सारण तयार झालं किंवा भाजून घेतले तर मस्त असं तयार होतं। तर बघू शकता दुसरा मोदक आपण ह्याच पद्धतीने भरून घेणार आहे।
मस्त बोटाने प्रेस करून आणि छानपैकी साईडचं काढून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने आपण हे सुद्धा मोदक तयार केला. अगदी झटपट होते आणि ह्याच पद्धतीने आपण सर्व मोदक आता करून घेणार आहे. तर बघू शकता सर्व मोदक आपण ह्याच पद्धतीने करून घेतले. अगदी झटपट होत्या, जास्त वेळ सुद्धा लागत नाही. तर बघू शकता तुम्ही आणि अगदी पौष्टिक होत्या. तर बघू शकता कलर तर अगदी सुंदर आलाय. तर मस्त सर्व मोदक आपले तयार झाले बाप्पासाठी. तर तुम्ही बघू शकता. तर बघू शकता नक्की ह्या पद्धतीने तुम्ही पौष्टिक हे मोदक करून बघा. अगदी झटपट आहे बाप्पासाठी. तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.